नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास मिस्त्री, डायरेक्टर ऑफ सम्यक रिअलकॉन प्रायव्हेट लिमिटेड. मी रिअल इस्टेट कन्सल्टन्सीमध्ये आज 25-30 वर्षापासून काम करतो आहे. तर आज आपण घर घेणारे जे बायर्स आहेत त्यांना महत्त्वाचा जो प्रश्न भेडसावतो की आपण रिसेल फ्लॅट घ्यावा का नवीन फ्लॅट घ्यावा, अंडर कन्स्ट्रक्शन घ्यावा, न्यूमध्ये घ्यावा, ह्यामध्ये जे कन्फ्युजन आहे त्याच्याबद्दल आपण आज थोडी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण आता विचार करू अंडर कन्स्ट्रक्शन न्यू प्रोजेक्टचा. ह्या अंडर कन्स्ट्रक्शन न्यू प्रोजेक्ट्समध्ये दोन प्रकार आहेत. एक जो सिटीच्या पेरिफेरीमध्ये जे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहेत त्याचा विचार करू, आणि सिटीमध्ये जिथे पॉप्युलेशन डेन्सिटी हाय आहे तिथे काही नवीन प्रोजेक्ट्स अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट येतात त्याच्याबद्दल आपण कम्पेअर करू. आता जे प्रोजेक्ट सिटीच्या पेरिफेरीवरती आहेत, म्हणजे पनवेलपासून विरारपर्यंत जी मुंबईची पेरिफेरी आहे त्याच्यामध्ये बरेचसे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आलेले आहेत. त्या अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला रेट अफोर्डेबल मिळतात, पण जे अफोर्डेबल आहे ते रिचेबल नाही आहे, आणि जे रिचेबल आहे ते अफोर्डेबल नाही आहे. नवीन प्रोजेक्ट जे पेरिफेरीवरती आलेले आहेत तिथे अतिशय मोठे कॉम्प्लेक्स आलेले आहेत, त्याच्यामध्ये खूप चांगल्या अम्युनिटीज आहेत, पण तिथे तुम्हाला रीच होताना खूप ट्रॅफिक, खूप तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ जातो, आणि तिथे जीवनावश्यक ज्या काही गोष्टी असतात त्या अजून तयार होत नाही. जीवनावश्यक गोष्टी म्हणजे शाळा, नंतर हॉस्पिटल, नंतर त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारची दुकानं, डॉक्टर्स, साधी गोष्ट आहे मेड सिस्टीम, जी आजच्या शहरी लाईफमध्ये फार महत्त्वाचं आहे. मेड, ह्या सगळ्या गोष्टी, नंतर कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्टेशन, याच्यामध्ये त्या व्यवस्था डेव्हलप व्हायला जवळजवळ 10 ते 15 वर्ष लागतात, आणि ते 10-15 वर्ष मग तुम्ही तिथे जाऊन तो सगळा त्रास आणि त्या सगळ्या डिफिकल्टीवरती मात करेल तोपर्यंत तुमचं जे वय आहे ते निघून जातं, आणि प्रत्येक 10 वर्षानंतर तुमच्या लाईफ रिक्वायरमेंट ह्या चेंज होतात, आणि मग त्यावेळेला ती प्रॉपर्टी तुम्हाला मॅच होत नाही. आता आलो आपण सिटीमध्ये, जो मेन एरिया आहे जिथे पॉप्युलेशन डेन्सिटी हाय आहे, सगळ्या सिस्टीम सेट आहेत, तिथे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे. हे सगळे प्रोजेक्ट हे अतिशय हाय व्हॅल्यू आहेत आजच्या रेटला, असं आमचं मत आहे. हे मग जर तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी बाईंगमध्ये, तुमच्या घराच्या प्रोसेसमध्ये दोन प्रकारच्या बाईंग आहे. एक नीड बेस्ड बाईक आणि एक लक्झरी बाईंग. जर तुम्हाला लक्झरी बाईंग करायचं असेल तर अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये मग तुम्हाला ते चॉईस चांगला आहे, कारण तिथे ॲम्युनिटीज, आणि मग तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या फ्लॅटमध्ये इंटरनल काम करू शकता. तिथल्या ॲम्युनिटीज चांगल्या असतात, तिथे व्यवस्थित तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला दिशा बघून, तुम्हाला तुमच्या पद्धतीने लाईट व्हेंटिलेशन बघून, फ्लोअर बघून बुकिंग करायला तुम्हाला त्याच्यात वाव असतो. पण ह्या दोन्ही प्रोजेक्टमध्ये, अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ॲप्रिशिएशन स्कोपचा तुम्हाला अभ्यास करायला लागतो, कारण तो प्रोजेक्ट कंप्लीट होण्याचे जे दिवस असतात, त्याची जी वर्ष आहेत, आणि तुम्ही देणारे जे पेमेंट आहे त्याचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून तो जर तुम्ही ॲड केला तर आजच्या डेटला ॲप्रिसिएशन अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये होत आहे की नाही हा थोडा एक गहन प्रश्न आहे, त्याचा अभ्यास करावा, कारण माझ्या मते ते थोडं कठीण होत आहे. फक्त जर तुमची नीड असेल आणि जर तुम्हाला ते घेण्यासाठी तुम्हाला जर पेमेंटचं शेड्यूल लांब पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ते योग्य आहे. त्याच्यानंतर आलो आपण रिसेलमध्ये. आता रिसेलमध्ये बऱ्याचशा लोकांचा हे ऑब्जेक्शन आहे की रिसेल म्हणजे जुनी प्रॉपर्टी, पण तसं पण बघायला गेलं तर तुमच्या जन्मापासून आता तुम्ही प्रॉपर्टी घेण्याच्या 30-35-40 वय, तुमचं शरीर पण जुनं झालेलं असतं, तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित नवीन प्रकारे वापरता ना, तसंच रिसेल आहे. रिसेलमध्ये तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी मिळू शकते, तुम्हाला कार्पेट एरिया चांगला मिळू शकतो, आणि जर तुम्ही व्यवस्थित सर्च केला आणि जर त्या प्रोसेसला जर तुम्ही वेळ दिला. बघा, अन्न वस्त्र निवारा, अन्न तुम्हाला रोजच्या रोज लागतं, वस्त्र तुम्हाला 5-6 महिन्याने पाहिजेच पाहिजे, कारण ते वेअर अँड टिअर होऊ शकतं. घर हा विषय असा आहे
की जर तुम्ही वाट बघू शकला 6 महिने, 3 महिने, 4 महिने आणि त्याच्यासाठी जर तुम्ही वेळ दिलात तर तुम्हाला रिसेलमध्ये व्हॅल्यू फॉर मनीचा चांगला फ्लॅट मिळू शकतो. जिथे 2 कोटी 2.5 कोटीचा फ्लॅट आहे तिथे एखादा गरजू असतो तो 1,60-1,70ला पण सोडतो, त्याला पेमेंट पाहिजे असतं. त्याने कुठेतरी 3 BHK घेतला असतो, मोठा फ्लॅट घेतलेला असतो, त्याला हा फ्लॅट विकून दुसऱ्या त्या फ्लॅटची पेमेंट द्यायचं असतं, किंवा एखाद्याला बाहेर देशात जायचं असतं, किंवा एखाद्याला शिफ्टिंग करायचं असतं, किंवा एखाद्यावरती काहीतरी दुसरे काही प्रॉब्लेम असतात. तर अशा प्रकारे रिसेलमध्ये तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी मिळू शकतो जो तुम्हाला न्यूमध्ये मिळू शकत नाही. रिसेलमध्ये तुम्हाला फक्त प्रोसेस व्यवस्थित चेक करायला पाहिजे, पेपरवर्क व्यवस्थित करायला पाहिजे. न्यूमध्ये तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तशी काळजी घेऊन बिल्डर आणि ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं. तसं रिसेलमध्ये रिसेलमध्ये काय होतं, तुमच्या लाईफ सपोर्ट सिस्टीम जे आहे, हॉस्पिटल, शाळा, क्लासेस, छोटे छोटे सलूनपासून मेडपासून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे त्या रिसेलच्या ज्या एरियामध्ये सगळं सेट झालेलं असतं. म्हणजे लाईफ थोडं इझी झालेलं असतं. रिसेल फ्लॅटमध्ये हा एक फरक पडतो. तिथे सगळ्या ट्रान्सपोर्टेशन, तुमचं कम्युनिकेशन, तुमच्या सगळ्या गोष्टी सेट असतात, ज्या अंडर कन्स्ट्रक्शन पेरिफेरी एरियामध्ये सेट झालेल्या नसतात. म्हणून रिसेल फ्लॅट घेताना तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी मिळेल. दुसरी गोष्ट, रिसेल फ्लॅटमध्ये 10-15 वर्षानंतर बिल्डिंगचा मेंटेनन्स जास्त येतो. पण ती जर बिल्डिंग 10-15 वर्षांनी अजून 25 वर्षानंतर रिडेव्हलपमेंटला गेली तर तुम्ही हा जो जास्त मेंटेनन्स देत आहात ते पैसे तुम्हाला त्या पटीमध्ये जास्त मिळू शकतात. फक्त ते बघताना तुम्ही सोसायटी फॉर्म झाली का बघा, कन्व्हिन्स झाले का बघा, का कन्व्हिन्स होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे का, सोसायटी ॲक्टिव्ह आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर न्यू आणि रिसेल ह्याच्यामध्ये फायदे असे आहेत. रिसेल व्हॅल्यू फॉर मनी आहे. न्यूमध्ये तुम्हाला तुमचा चॉईस मिळू शकतो. रिसेलमध्ये चॉईसला थोडासा तुम्हाला डिफिकल्ट जातं, पण रिसेलमध्ये तुम्हाला ॲप्रिशिएशन चांगलं मिळेल. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये ॲप्रिशिएशन मिळायचे चान्सेस ह्या वेळेला थोडे कमी आहेत. ह्या सगळ्याचा विचार करून आपण ठरवावं रिसेल घ्यावं का न्यू. धन्यवाद.